Hello everyone, good morning. Myself Bhusari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Sheogaon. My subject is Hospital and Clinical Pharmacy. So, my dear students, today we are going to discuss second part or part second, that is clinical pharmacy. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या लेक्चरमध्ये क्लिनिकल फार्मसी हा जो सेकंड पार्ट आहे तो सेकंड पार्ट सुरुवात करणार आहोत. फर्स्ट पार्ट आपण पूर्णपणे स्टडी केलेला आहे, त्यामध्ये हॉस्पिटल फार्मसी पूर्ण स्टडी केलेला आहे. आणि आजच्या या लेक्चरपासून आपण जो सेकंड पार्ट आहे हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी सब्जेक्टचा, तो क्लिनिकल फार्मसी हा सेकंड पार्ट सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू क्लिनिकल फार्मसी प्रॅक्टिसेस. आणि सेकंड पार्ट सुरुवात करायचा, परंतु ॲक्च्युअल क्लिनिकल फार्मसी प्रॅक्टिसेस म्हणजे काय ते आपणाला माहीत पाहिजे. त्यामुळं आपण आज इंट्रोडक्शन टू क्लिनिकल फार्मसी प्रॅक्टिसेस हा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर अभ्यासणार आहोत, स्टडी करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट इंट्रोडक्शन आहे. इन लास्ट 3 decades क्लिनिकल फार्मसी हॅज कम ऑफ एज अँड द क्लिनिकल फार्मासिस्ट इज नाव एबल टू डिस्पेन्स नॉलेज ॲज अ प्रोडक्ट टू पेशंट अँड फिजिशियन. आणि इंट्रोडक्शनमध्ये काय तर फर्स्ट पॉईंट आहे इन 3 decades, इन लास्ट 3 decades, गेल्या 3 दशकात किंवा 3 दशकापासून जी क्लिनिकल फार्मसी आहे, त्याचबरोबर क्लिनिकल जो फार्मासिस्ट आहे क्लिनिकल फार्मसी हॅज कम टू एज अँड क्लिनिकल फार्मासिस्ट इज नाव एबल टू डिस्पेन्स द नॉलेज ॲज प्रोडक्ट टू पेशंट अँड फिजिशियन. आणि गेल्या 3 दशकात जी क्लिनिकल फार्मसी आहे, त्याचबरोबर जो क्लिनिकल फार्मासिस्ट आहे तो रुग्ण आणि डॉक्टरांसाठी त्या ठिकाणी उत्पादन प्रोडक्ट्स म्हणून ज्ञान पुरवण्यास त्या ठिकाणी सक्षम आहे. आणि उत्पादन प्रोडक्ट कशासाठी जे प्रोडक्ट आहे ते पुरवण्यास, त्याचबरोबर नॉलेज ॲज अ प्रोडक्ट, त्या प्रोडक्टचं नॉलेज पुरवण्यास कोणाकोणाला नॉलेज पुरवण्यास सक्षम आहे तर पेशंट असेल आणि डॉक्टर. देन नेक्स्ट वन आहे ॲज न्यू ड्रग वेअर लीज ॲज न्यू ड्रग वेअर रिलीज ऑन द मार्केट. न्यू ड्रग वेअर रिलीज ऑन द मार्केट फार्मसी प्रोफेशन began to move towards pharmacology, clinical therapeutics and pharmacokinetics. आणि जशी त्या ठिकाणी नवीन औषधं बाजारात त्या ठिकाणी रिलीज होतात, जशी बाजारात नवीन औषधे त्या ठिकाणी तयार झालेले आलेली आहेत, त्याच्यामध्ये मग त्याप्रमाणे किंवा तसं फार्मसी व्यवसाय जो असेल, फार्मसी प्रोफेशन, फार्मॅकॉलॉजी असेल आणि क्लिनिकल थेरॉपेटिक्स असेल, त्याचबरोबर फार्मॅकोकायनेटिक्सकडे त्या ठिकाणी जाऊ लागला. आणि जशी नवीन औषधे बाजारात येऊ लागली तसं फार्मसी व्यवसाय, फार्मॅकॉलॉजी, क्लिनिकल थेरॉपेटिक्स आणि फार्मॅकोकायनेटिक्स त्या ठिकाणी त्याच्याकडे जाऊ लागलं. देन हॉस्पिटल फार्मसी, नेक्स्ट पॉईंट आहे हॉस्पिटल फार्मसी सीम टू टेक द लीड इन दिस क्लिनिकल मूवमेंट ॲज सेव्हरल स्टडीज इंडिकेट दॅट विथ द मेनी पॉवरफुल ड्रग इज यूज हॉस्पिटल ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन वेअर अ सिरियस प्रॉब्लेम दॅट निडेड द इन्व्हॉल्वमेंट ऑफ क्लिनिकल फार्मसी सर्व्हिसेस. आपण पहिल्या पॉईंटमध्ये पाहिलं की जो लास्ट 3 दशक आहेत त्यामध्ये जी क्लिनिकल फार्मसी आहे त्यामध्ये क्लिनिकल फार्मासिस्ट जो आहे तो त्या ठिकाणी
एबल झाला. कशासाठी एबल झाला तर डिस्पेन्स करण्यासाठी जे नॉलेज असेल प्रोडक्टबद्दल ते नॉलेज डिस्पेन्स करण्यासाठी कोणाला, पेशंट असेल, फिजिशियन असेल. आणि नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहिलं की जसं जसं अ न्यू ड्रग रिलीज ऑन द मार्केट, जसं न्यू ड्रग मार्केटमध्ये रिलीज झाले त्याचबरोबर फार्मसी प्रोफेशनची सुरुवात बेगॅन टू मूव्ह टुवर्ड्स. आणि कसं मूव्ह टुवर्ड्स झालं तर त्या फार्माकोलॉजीकडे, क्लिनिकल थेराप्युटिक्सकडे आणि फार्माकोकायनेटिक्सकडे त्या ठिकाणी जाऊ लागले. देन थर्ड पॉईंट आहे हॉस्पिटल फार्मसी सीम टू टेक द लीड इन दिस क्लिनिकल मुवमेंट ॲज द सेव्हरल स्टडीज इंडिकेट दॅट. आणि सेव्हरल स्टडीज काय इंडिकेट करतात तर विथ मेनी पॉवरफुल ड्रग्ज यूज इन द हॉस्पिटल ॲडव्हर्स रिॲक्शन वेअर सिरियस प्रॉब्लेम दॅट निडेड द इन्व्हॉल्वमेंट ऑफ क्लिनिकल फार्मसी सर्व्हिसेस. आणि रुग्णालयातील फार्मसीने या क्लिनिकल मुवमेंटमध्ये किंवा क्लिनिकल त्या ठिकाणी, कारण अनेक अभ्यासानुसार असं दिसून आलं आहे, त्या ठिकाणी अनेक स्टडीजनुसार असं आढळून आलं आहे की रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक शक्तिशाली जे औषध आहे, जे पॉवरफुल औषध आहे, रुग्णालयात वापरलं जाणारं जे प्रत्येक पॉवरफुल औषध आहे त्या औषधासह प्रतिकूल औषधाची प्रतिक्रिया ही गंभीर औषधाची समस्या आहे. त्याच्यामध्ये त्याचे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहेत. त्यामुळे काय होऊ शकतं तर सिरियस प्रॉब्लेम. देन ज्यात क्लिनिकल फार्मसी सेवांचा सहभाग त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये काय गरजेचं आहे तर इन्व्हॉल्वमेंट ऑफ क्लिनिकल फार्मसी सर्व्हिसेस त्याच्यामध्ये गरजेचं आहे. आणि हॉस्पिटल फार्मसी सीम टू टेक लीड इन दिस क्लिनिकल मुवमेंट. आणि हॉस्पिटल फार्मसीमध्ये क्लिनिकल मुवमेंटमध्ये असं आढळून आलं किंवा असं काही सेव्हरल स्टडीमध्ये असं आढळून आलं की जे मेनी पॉवरफुल ड्रग्ज आहेत यूज इन द हॉस्पिटल त्याचे काय आहेत तर ॲडव्हर्स रिॲक्शन आहेत. त्यामुळे काय होऊ शकतं सिरियस प्रॉब्लेम अँड दॅट निडेड इन द इन्व्हॉल्वमेंट ऑफ क्लिनिकल फार्मसी सर्व्हिसेस. आणि त्याची काय गरज आहे तर ते कशामध्ये त्या सेवांचा आवश्यक सहभाग आहे क्लिनिकल फार्मसीमध्ये त्या सेवांचा त्या ठिकाणी आवश्यक सहभाग आहे. देन नेक्स्ट वन आहे नेक्स्ट पॉइंट बेकर 1976. Baker 1976 has defined clinical pharmacy as pharmacist involvement in monitoring patient therapy and giving advice which directly influence the decision about drug therapy and the way in which it is administered. आणि जो सायंटिस्ट बेकर आहे त्या बेकर सायंटिस्टच्या नुसार क्लिनिकल फार्मसी म्हणजे काय, त्यांनी क्लिनिकल फार्मसी कशा प्रकारे डिफाईन केली तर बेकर जो आहे 1976 त्यांनी क्लिनिकल फार्मसीची व्याख्या काय केली तर रुग्ण थेरपीवर देखरेख ठेवण्यात आणि सल्ला देण्यामध्ये फार्मसिस्टचा सहभाग असल्याचे म्हटले आहे. त्यांनी काय म्हटलं त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बेकरने, जी क्लिनिकल फार्मसीची व्याख्या त्यांनी त्यांच्या पद्धतीने कशा प्रकारे डिफाईन केलेलं आहे तर रुग्ण थेरपीवर देखरेख ठेवण्यात आणि त्या ठिकाणी त्यावरती सल्ला देण्यामध्ये फार्मासिस्टचा सहभाग असल्याचे म्हटले आहे. जे औषध थेरपी आणि ज्या पद्धतीने प्रकाशित केले जाते त्या निर्णयावर थेट परिणाम करते. त्यांनी काय सांगितलं की जे निर्णय आहे डिसिजन अबाउट द ड्रग थेरपी त्याचबरोबर द वे इन विच इट इज ॲडमिनिस्टर्ड. सायंटिस्ट बेकरनुसार क्लिनिकल फार्मसीची व्याख्या काय आहे तर इट इज डिफाईन्ड ॲज और बेकर हॅज डिफाईन्ड द क्लिनिकल फार्मसी ॲज अ फार्मासिस्ट इन्व्हॉल्वमेंट इन मॉनिटरिंग पेशंट थेरपी त्याचबरोबर गिव्हिंग ॲडवाइस विच डायरेक्टली इन्फ्लुएन्स द डिसिजन अबाउट ड्रग थेरपी अँड द वे इन विच इट इज ॲडमिनिस्टर्ड. बेकरनुसार किंवा बेकरच्या नुसार क्लिनिकल फार्मसीची व्याख्या म्हणजेच काय तर डेफिनेशन रुग्ण थेरपीवर देखरेख ठेवण्यात आणि सल्ला देण्यामध्ये त्या ठिकाणी फार्मासिस्टचा सहभाग आहे. जे औषध थेरपी असेल आणि ज्या पद्धतीने प्रकाशित केले जाते त्या निर्णयावर थेट त्या ठिकाणी परिणाम करतो.
Then next one आहे educationally clinical pharmacy may be defined as a concept which consider the treatment and care of patient by member of health team in the presence of pharmacy students with particular emphasis on the safe and appropriate use of drug. आणि नेक्स्ट एज्युकेशनल पद्धतीने शैक्षणिकदृष्ट्या क्लिनिकल फार्मसीची डेफिनेशन काय आहे तर क्लिनिकल फार्मसी एक संकल्पना आहे किंवा क्लिनिकल फार्मसी जे आहे ती ही एक संकल्पना म्हणून त्या ठिकाणी परिभाषित केली जाऊ शकते आणि जे औषधाच्या सुरक्षित आणि योग्य वापरावर विशेष भर देऊन त्या ठिकाणी फार्मसीचे स्टुडंट असतील, प्रेझेन्स ऑफ फार्मसी स्टुडंट आणि फार्मसी विद्यार्थ्याच्या उपस्थितीत, त्याचबरोबर आरोग्य पथकाच्या सदस्याद्वारे उपचार आणि काळजीबद्दल विचार करते अशा टीमला त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो तर क्लिनिकल फार्मसी. क्लिनिकल फार्मसी मे बी डिफाइंड ॲज इट इज ॲज अ or defined as concept which consider the treatment and care of patient by member. and care of patient कशा प्रकारे घेतली जाते तर member of health team in the presence of pharmacy student with particular emphasis on the safe and appropriate use of drug. then next one आहे त्यांचे ऑब्जेक्टिव्ह. हे झालं डेफिनेशन. देन नेक्स्ट पॉईंट आहे ऑब्जेक्टिव्ह. क्लिनिकल फार्मसी प्रॅक्टिसेसचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे इन दॅट ऑब्जेक्टिव्ह द क्लिनिकल फार्मसी प्रोग्राम इज सेटअप विथ एम ऑफ प्रोव्हाइडिंग द स्टुडंट फार्मासिस्ट with an educational experience in clinical setting. The program is designed to help the student better prepare for his future role as the health professional. आणि हा जो प्रोग्राम आहे तो कशा प्रकारे डिझाईन केलेला आहे तर स्टुडंटला हेल्प होण्यासाठी, कशासाठी, बेटर फ्युचरसाठी, फॉर हिज फ्युचर रोल ॲज अ हेल्थ प्रोफेशनल. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्लिनिकल फार्मसी ॲज फॉलोज. आणि ऑब्जेक्टिव्ह फॉलोइंग आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे it gives the student experience in small group presentation and answering questions regarding the therapy asked by his professional colleagues and physicians or nurses. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना छोट्या गटातील त्या ठिकाणी सादरीकरण आणि त्यांच्या व्यावसायिक सहकारी जे असतील आणि जे चिकित्सक आहेत किंवा त्या परिचारिका ज्या नर्स आहेत यांनी विचारलेल्या थेरपीच्या प्रश्नांची उत्तरे जे आहेत थेरपी इट इज अ ग्रुप presentation and in answering questions regarding the therapy asked by his professional colleagues and physicians and or nurses. म्हणजे विद्यार्थ्यांना छोट्या गटातील सादरीकरण आणि त्यांच्या व्यावसायिक सहकारी त्याचबरोबर चिकित्सक जे फिजिशियन आहेत किंवा नर्सेस असतील यांनी विचारलेल्या थेरपीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास त्या ठिकाणी अनुभव देतं. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे इट इज ऑल्सो गिव्स अन अपॉर्च्युनिटी टू स्टुडंट or it is also gives an opportunity to the student to observe and interact with physician to get better understanding of current medical practices. आणि नेक्स्ट काय ऑब्जेक्टिव्ह आहे तर जो ह्या क्लिनिकल प्रॅक्टिसेसमध्ये जे आहे क्लिनिकल फार्मसी प्रॅक्टिसेस आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इट इज ऑल्सो गिव्ज अन अपॉर्च्युनिटी. कसली अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळू शकते तर यामुळे विद्यार्थ्याला त्या ठिकाणी वैद्यकीय निरीक्षक जो आहे फिजिशियन्स जो आहे तो वैद्यकीय निरीक्षणास आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची त्या ठिकाणी
संधी मिळते. कोणाला संधी मिळते? विद्यार्थ्यांना. इट इज ऑल्सो गिव्ज ॲन अपॉर्च्युनिटी टू द स्टुडंटला अपॉर्च्युनिटी मिळू शकते, संधी मिळू शकते. कशा संदर्भात? तर ऑब्झर्वेशन संदर्भात आणि इंटरॅक्शन संदर्भात. कोणाशी इंटरॅक्शन, कोणाशी संवाद साधण्या संदर्भात विथ फिजिशियन्स टू गेट द बेटर अंडरस्टँडिंग, आणि बेटर अंडरस्टँडिंगसाठी त्याचबरोबर करंट मेडिकल प्रॅक्टिसेस जे आहे त्याच्या संदर्भात संवाद आणि त्या ठिकाणी करंट मेडिकल प्रॅक्टिसेसच्या संदर्भात संवाद साधण्याची त्या ठिकाणी संधी मिळते. द नेक्स्ट वन आहे इट गिव्ज ॲन अपॉर्च्युनिटी टू स्टुडंट टू वर्क विथ पॅरामेडिकल पर्सनल अँड इन्क्रीज हिज नॉलेज अबाउट देअर ॲटिट्यूड्स अँड कंट्रीब्युशन टू पेशंट केअर. आणि विद्यार्थ्यांना पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसोबत, जे पॅरामेडिकल कर्मचारी आहेत त्या पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसोबत काम करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर त्यांच्या रूढीबद्दलचं ज्ञान, त्यांच्या ॲटिट्यूड, नॉलेज अबाउट देअर ॲटिट्यूड्स आणि त्यांच्या रूढीबद्दलचं ज्ञान त्या ठिकाणी मिळतं. आणि रुग्ण काळजी घेण्यासाठी योगदानाची संधीही त्या ठिकाणी मिळते. इट्स गिव्ज ॲन अपॉर्च्युनिटी. कुठल्या प्रकारची अपॉर्च्युनिटी मिळते? तर विद्यार्थ्यांना पॅरामेडिकल कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यासोबत काम करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर त्यांच्या रूढीबद्दलचं ज्ञान मिळून जातं आणि रुग्ण काळजी कशा प्रकारे घेतली जाते किंवा रुग्ण काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी योगदानाची संधी त्या ठिकाणी मिळून जाते. द नेक्स्ट वन आहे इट हेल्प्स द स्टुडंट टू लर्न पेशंट ओरिएंटेशन टुवर्ड्स drug therapy so that he can provide better professional services to his patient. Next point काय आहे? It helps student to learn a patient orientation towards drug therapy so that he can provide better personal services to his patient. आणि विद्यार्थ्यांना ड्रग थेरपीच्या बाबतीत रुग्णांचा दृष्टिकोन त्या ठिकाणी शिकण्यास मदत होते. काय शिकण्यास मदत होते? तर लर्न अ पेशंट ओरिएंटेशन टुवर्ड्स ड्रग थेरपी. आणि रुग्णांचा ड्रग थेरपीच्या बाबतीत काय दृष्टिकोन आहे ते शिकण्यास त्या ठिकाणी मदत होते, जेणेकरून ही कॅन प्रोव्हाइड, जेणेकरून त्यांच्या रुग्णांना उत्तम व्यावसायिक सेवा देऊ शकतात. म्हणजे विद्यार्थ्यांना काय लर्न करण्याची संधी भेटते? तर जे पेशंट आहेत त्यांचा त्या ड्रग थेरपीच्या बाबतीत काय दृष्टिकोन आहे आणि तो दृष्टिकोन माहीत असल्यामुळे त्यामुळे जे विद्यार्थी आहेत ते काय करू शकतात? तर ही कॅन प्रोव्हाइड बेटर प्रोफेशनल सर्व्हिसेस ऑन हिज पेशंट. आणि त्यामुळे विद्यार्थी प्रोफेशनल सर्व्हिसेस कशा प्रकारे प्रोव्हाइड करू शकतात? तर त्यापेक्षाही बेटर प्रोव्हाइड करू शकतात. कोणासाठी? त्यांच्या पेशंटसाठी. देन नेक्स्ट वन आहे इट गिव्ज द स्टुडंट बेटर नॉलेज ऑफ द इफेक्ट ऑफ ड्रग ऑन डायग्नोस्टिक टर्न. It gives student better knowledge of the effect of the drugs on the diagnostic test and various drug interaction which may occur in multiple drug therapy so that he is able to give better services on his patient. आणि नेक्स्ट वन काय आहे? जे स्टुडंट आहेत हिट गिव्स काय भेटतं स्टुडंटला? तर विद्यार्थ्याला डायग्नोस्टिक टेस्टवरील औषधांच्या प्रभावांचे आणि एकाधिक औषधोपचार होणाऱ्या विविध औषध संवादाबद्दल त्या ठिकाणी चांगलं ज्ञान देता येतं. जेणेकरून का देता येतं? तर जेणेकरून तो आपल्या रुग्णांना चांगली सेवा देऊ शकेल. त्यामध्ये काय होऊ शकतं? तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे ज्ञान दिलं जाऊ शकतं. कशाच्या संदर्भात चांगल्या प्रकारे ज्ञान दिलं जाऊ शकतं? तर जे डायग्नोस्टिक टेस्ट आहे आणि त्या टेस्टवरील कुठल्या प्रकारचे औषध त्या ठिकाणी वापरले पाहिजे, त्याचबरोबर एकाधिक औषधोपचार होणाऱ्या विविध औषध संवादाबद्दल त्या ठिकाणी
चांगलं ज्ञान त्या विद्यार्थ्यांना दिलं जाऊ शकतं आणि ते ज्ञान दिल्यानंतर जेणेकरून ते का दिलं जातं तर जेणेकरून तो विद्यार्थी आपल्या रुग्णांना चांगली सेवा देऊ शकतो. देन नेक्स्ट वन आहे इट गिव्स स्टुडंट अँड एक्सपिरियन्स अबाउट ड्रग इन्फॉर्मेशन रिट्रायवल थ्रू ड्रग इव्हॅल्युएशन. आणि विद्यार्थ्यांना औषधांच्या मूल्यांकनाद्वारे औषधांच्या माहिती पुनर्प्राप्तीबद्दल त्या ठिकाणी अनुभव दिला जातो किंवा अनुभव येतो. देन इट इज ऑल्सो गिव्स द स्टुडंट अँड एक्सपिरियन्स ऑफ institutional environment by recognizing that most pharmacist practices in an institution. आणि विद्यार्थ्याला जे इन्स्टिट्यूशन आहे त्या संस्थानाच्या वातावरणाचा अनुभव ओळखून इन्स्टिट्यूशनलद्वारे बहुतेक फार्मसिस्ट संस्थेत त्या ठिकाणी सराव केला जातो, सराव करतात. देन नेक्स्ट वन आहे क्लिनिकल फार्मसी सर्व्हिसेस ऑफ फार्मासिस्ट. त्याच्यामध्ये काय सर्व्हिसेस आहेत फार्मसिस्टच्या क्लिनिकल फार्मसी सर्व्हिसेस ऑफ फार्मासिस्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे द फॉलोइंग अ लिस्ट ऑफ फार्मासिस्ट सर्व्हिसेस. आणि पुढील जी लिस्ट आहे ती फार्मसिस्ट सर्व्हिसेसची आहे. क्लिनिकल फार्मसीजमध्ये ज्या सर्व्हिसेस आहेत त्याचे कंपाऊंड्स अँड डिस्पेन्स प्रिस्क्रिप्शन. त्या ठिकाणी प्रिस्क्रिप्शन कंपाऊंड करण्याचं काम त्याचबरोबर ती प्रिस्क्रिप्शन पेशंटला डिस्पेन्स करण्याचं काम त्या ठिकाणी ही फर्स्ट सर्व्हिसेस आहे. प्रिपेअर मेडिकेशन हिस्ट्रीज फॉर द पेशंट्स परमनंट मेडिकल रेकॉर्ड. आणि पेशंटची मेडिकेशन हिस्ट्री प्रिपेअर करणं कशाच्या संदर्भात तर परमनंट मेडिकल रेकॉर्डसाठी. देन नेक्स्ट वन आहे ॲज्युम केअर अँड रिस्पॉन्सिबिलिटी फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ कंट्रोल सबस्टन्स. आणि त्या ठिकाणी पदार्थांचं जे प्रोडक्ट आहे त्यांचं नियंत्रित प्रोडक्टचं किंवा पदार्थांच्या वितरणाची काळजी आणि जबाबदारी त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. ॲज्युम्स केअर काळजी आणि रिस्पॉन्सिबिलिटी तेच म्हणजे जबाबदारी, त्याचबरोबर वितरणाची जबाबदारी आणि काळजी त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. द नेक्स्ट वन आहे फोर्थ वन एक्सप्लेन द डायरेक्शन फॉर यूज ऑफ प्रिस्क्रिप्शन मेडिसिन ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी ऑफ प्रिस्क्रिप्शन टू ॲम्ब्युलेटरी पेशंट. आणि रुग्णवाहिका रुग्णांना प्रिस्क्रिप्शनची औषधं देण्याच्या वेळी नेक्स्ट वन काय आहे जे ॲम्ब्युलेटरी पेशंट आहेत त्या ॲम्ब्युलेटरी पेशंटना प्रिस्क्रिप्शनची औषधं देण्याच्या वेळी डॉक्टरांनी दिलेल्या औषधाच्या वापराच्या दिशानिर्देशांचे स्पष्टीकरण दिले पाहिजे किंवा दिले. जे काय एक्सप्लेन केलं पाहिजे तर डायरेक्शन ऑफ यूज ऑफ प्रिस्क्रिप्शन मेडिसिन ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी ऑफ प्रिस्क्रिप्शन टू ॲम्ब्युलेटरी पेशंट. आणि ॲम्ब्युलेटरी पेशंटच्या प्रिस्क्रिप्शनची जी औषधं आहेत ती देण्याच्या वेळी डॉक्टरांनी जे डायरेक्शन दिलेले आहेत त्या डायरेक्शनच्या ज्या देण्याच्या वेळी डॉक्टरांनी जे दिलेले औषधांच्या वापराच्या दिशानिर्देशानुसार त्या ठिकाणी डायरेक्शनानुसार स्पष्टीकरण दिले. द नेक्स्ट वन आहे हेल्प्स इन सिलेक्टिंग अँड मॉनिटरिंग ड्रग थेरपी. आणि फार्मासिस्ट काय करू शकतो तर हेल्प करू शकतो कशाच्या रिलेटेड तर सिलेक्शन अँड मॉनिटरिंग ड्रग थेरपी. औषध थेरपीची निवड आणि देखरेख करण्यात त्या ठिकाणी मदत केली जाते. द नेक्स्ट वन आहे पेशंट एज्युकेशन अँड काउन्सिलिंग. रुग्णांचं शिक्षण आणि त्याला काउन्सिलिंग करणं. पेशंट एज्युकेशन आणि काउन्सिलिंग त्या रुग्णाला एज्युकेट करणं आणि त्या थेरपीशी रिलेटेड काउन्सिलिंग करणं. देन नेक्स्ट वन आहे 7. नेक्स्ट वन आहे establishes and monitoring a system to ensure proper storage of pharmacy items such as insulin and other biological products. आणि जे फार्मसीचे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट प्रॉपर स्टोरेज जसे की त्याच्यामध्ये मधुमेहावरील जे उपाय आहेत त्याच्यामध्ये इन्सुलिन सच ॲज इन्सुलिन त्याचबरोबर अदर बायोलॉजिकल प्रोडक्ट त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश करणे आणि मॉनिटरिंग करणे सिस्टीम
टू इन्शुअर कशाच्या संदर्भात तर प्रॉपर स्टोरेज ऑफ फार्मसी ॲटम. त्याच्यामध्ये सच ॲज असतील तर त्याच्यामध्ये आहे इन्सुलिन आणि अदर बायोलॉजिकल प्रोडक्ट. द नेक्स्ट वन आहे सिलेक्ट द मॅन्युफॅक्चरिंग सोर्स ऑफ ड्रग प्रोडक्ट टू बी परचेस अंडर जेनेरिक नेम. नेक्स्ट वन काय आहे सिलेक्ट द मॅन्युफॅक्चरिंग सोर्स ऑफ ड्रग प्रोडक्ट टू बी परचेस अंडर जेनेरिक नेम्स. आणि जेनेरिक नावाखाली खरेदी केल्या जाणाऱ्या औषध उत्पादनाचे उत्पादन स्रोत त्या ठिकाणी निवडावे किंवा निवडते. जे सिलेक्शन आहे मॅन्युफॅक्चरिंग सोर्स ऑफ ड्रग प्रोडक्ट टू बी परचेस अंडर द जेनेरिक नेम ते निवडण्याचं काम केलं जातं. देन मेंटेन प्रिस्क्रिप्शन प्रोफाईल रेकॉर्ड फॉर ॲम्ब्युलेटरी पेशंट. आणि ॲम्ब्युलेटरी पेशंटचं त्या ठिकाणी प्रिस्क्रिप्शन प्रोफाईल रेकॉर्ड मेंटेन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. देन नेक्स्ट वन आहे पार्टिसिपेट्स इन द मॅनेजमेंट ऑफ मेडिकल इमर्जन्सीज ॲडवर्स ड्रग रिॲक्शन अँड ॲक्यूट अँड क्रोनिक डिसीज स्टेट. त्याचबरोबर जे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आहे त्यांच्या व्यवस्थापनाच्या प्रतिकूल प्रतिक्रिये आणि तीव्र त्याचबरोबर ॲक्यूट आणि क्रोनिक डिसीज जे आहेत त्या आजारांच्या स्थितीत व्यवस्थापनात त्या ठिकाणी भाग घेतला पाहिजे किंवा भाग घेतात किंवा भाग घ्या. पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट ऑफ मेडिकल इमर्जन्सी. कुठे पार्टिसिपेशनचं मेडिकल इमर्जन्सी जी आहे त्याचबरोबर ॲडवर्स ड्रग रिॲक्शन असेल आणि ॲक्यूट क्रोनिक डिसीज स्टेट असेल त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन करणं गरजेचं आहे. द नेक्स्ट वन आहे डेव्हलप्स गाईडलाईन्स फॉर. नेक्स्ट वन आहे डेव्हलप्स गाईडलाईन्स फॉर द यूज ऑफ अँटीबायोटिक. आणि अँटीबायोटिकच्या यूजसाठी गाईडलाईन डेव्हलप करणं. देन नेक्स्ट वन आहे डिटेक्ट अँड रिपोर्ट्स द ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. ॲडवर्स ड्रग रिॲक्शन त्या ठिकाणी डिटेक्ट करणं आणि त्याचा रिपोर्ट तयार करणं. डिटेक्ट अँड रिपोर्ट्स द ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. पार्टिसिपेट्स इन ड्रग यूज रिव्ह्यू अँड क्वालिटी ॲश्युरन्स प्रोग्राम. आणि क्वालिटी ॲश्युरन्स प्रोग्राम त्याचबरोबर ड्रग यूज त्या रिव्ह्यूमध्ये त्या ठिकाणी पार्टिसिपेट करणे भाग घेणे. द नेक्स्ट वन आहे applies pharmacokinetic principles in determining or modifying the dose of selected drug. 15 आहे provide formal and informal consultation with physician regarding the patient drug therapy problem. आणि काय प्रोव्हाइड करणं प्रोव्हाइड फॉर्मल त्याचबरोबर इनफॉर्मल कन्सल्टेशन. जे कन्सल्टेशन आहे विथ कोणाबरोबर कन्सल्ट करणं तर फिजिशियन बरोबर रिगार्डिंग द पेशंट कशाच्या संदर्भात तर रिगार्डिंग पेशंट ड्रग थेरपी प्रॉब्लेमच्या संदर्भात. देन नेक्स्ट वन आहे इनिशिएट्स अँड पार्टिसिपेट्स इन रिसर्च इन्क्लुडिंग क्लिनिकल ड्रग इन्व्हेस्टिगेशन. इनिशिएट्स आणि पार्टिसिपेट करणं कशाच्या मध्ये तर रिसर्च इन्क्लुडिंग क्लिनिकल ड्रग इन्व्हेस्टिगेशन. इन ॲडिशन to providing the above services, pharmacists have a responsibility to communicate advances in development and delivery of clinical pharmacy services to the healthcare community through appropriate publication, presentation and programs. The following diagram illustrates the role of clinical pharmacist in various areas of making decision on therapy. In that role of clinical pharmacist मध्ये त्याच्यामध्ये पेशंट ॲडमिशन असेल. देन ड्रग मेडिकेशन हिस्ट्री जसं की आपण पाहिले रोल पेशंट ॲडमिशन. देन ड्रग मेडिकेशन हिस्ट्री त्याच्यामध्ये सिम्पटम असतील त्याचे डायग्नोसिस करणं. देन ड्रग थेरपी. देन प्रेस्क्रायबिंग डिस्पेन्सिंग. देन पेशंट कंप्लायन्सेन्स. देन थेरपॉटिक रिस्पॉन्स इन दॅट डिझायरेबल पेशंट डिस्चार्ज अँड ॲडवर्स ड्रग रिॲक्शन अँड इंटरॅक्शन. Thank you one and all. Thank you again. In this way our first chapter introduction to clinical pharmacy practices is over here. Next lecture we will start next chapter. Thank you.